ह्याच्या आधीसुद्धा फुटले होते. काय मत आहे आणि शिवसेना म्हणजे संजय राऊत आणि काँग्रेस याच्यामध्ये कुठं तर आहे का? नाही, विषय तसा नाही आहे. काल तर विधान परिषदेची निवडणूक संपन्न झाली आहे. महाराष्ट्राच्या अधिवेशनाचा सुद्धा कालचा शेवटचा दिवस होता आणि सन 2019 ते 24च्या कालावधीत असणारे जे काही विधिमंडळाचे सदस्य आहेत आमदार म्हणून, त्यांचाही हा शेवटचं कालचं अधिवेशन होता आणि शेवटच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. विधान परिषदेची निवडणूक होत असताना निश्चित स्वरूपात जो काही एकंदरीत 288 पैकी जे पात्र मतदार होते आमदार, त्या आमदारांपैकी जो काही रेशोप्रमाणे जे जिंकण्याकरता फर्स्ट राऊंडला जी मतं आवश्यक होती, त्या पहिल्या राऊंडमध्येच बहुतांशी पक्षांचे सर्वच उमेदवार हे क्लिअर होऊन गेले, आपल्याला कल्पना आहे. आणि त्याचप्रमाणे काँग्रेसच्याही प्रज्ञाताई सातव आणि शिवसेनेचे श्री मिलिंदजी नार्वेकर हे सुद्धा क्लिअर झाले. आदरणीय जयंत पाटील साहेब शिकपचे हे राष्ट्रवादीच्या पक्षाकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उभे होते आणि ह्याच्यात जो काही मतांचा कोटा असतो त्या मतांच्या कोटानुसार आणि मग सेकंड राऊंड, जर सेकंड राऊंडला निवडणूक गेली त्यातल्या काही तांत्रिक गोष्टी आहेत, काही बारकावे आहेत आणि त्या बारकाव्यांमध्ये कदाचित असं दिसून आलं आहे की काही काँग्रेसच्या मतांमध्ये कदाचित अजून त्याची काही पुष्टी झालेली नाही हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, कारण ही गुप्त मतदानाची प्रक्रिया आहे. नेमकं कुठल्या पक्षाचे मतदान फुटलेलं आहे का याच्यावर येणाऱ्या दिवसात त्या पक्षाचे नेते शहानिशा करतील आणि मग जे काय असेल पुढील त्याच्या बाबतीतली कारवाई होईल. लोकसभेमध्ये चांगलं यश मिळालेलं असताना महाविकास आघाडीला अशा पद्धतीचं जे काय मत फुटणं कितपत योग्य वाटतं? आमदारांची मानसिकता बघा, मी महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये चांगलं यश मिळालं यात काही दुमत नाही. महाराष्ट्राच्या जनतेचे, सर्वसामान्य लोकांचे, मतदारांचे मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता, आमदार या नात्याने आभारच मानतो आणि महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेच्या या देशाच्या एका महत्त्वाच्या निवडणुकीत जो महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला याच्यासाठी निश्चितपणे पुढील येणाऱ्या काळात चांगलं काम करू. परंतु लोकसभेची निवडणूक ही वेगळ्या मुद्द्यांवर होत असते. येणारी विधानसभा ही राज्याच्या हिताच्या दृष्टीने राज्यामध्ये सत्ताधारी पक्षाने जे काही चुकीचा कारभार केला असेल त्या मुद्द्यांवर ह्या ठिकाणी ती निवडणूक लढत असते. त्या जिल्ह्यातले त्या विधानसभा मतदारसंघाचे मुद्दे वेगळे असतात आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं अजून बरंच काही आहे. तिन्ही महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, त्यांच्याही जागा वाटप होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत, त्यांच्याही जागा वाटप होणार आहेत. जागा वाटपाचं एकदा सूत्र ठरलं आणि जागा वाटप झाले की पुन्हा उमेदवारी निश्चित करण्याचा एक दुसरा टप्पा महत्त्वाचा आहे. चांगले उमेदवार दिले तर निश्चितपणे त्या पक्षाला यश मिळेल असा माझा विश्वास आहे आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. विधानसभेसाठी ताकदीने महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्रित एक दिलाने एक विचाराने लढलं पाहिजे. कुठल्याही लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर किंवा विजयावर गाफील न राहता विधानसभेची निवडणूक ही ताकदीने आम्ही लढू एवढं नक्कीच सांगतो. ज्यांनी पाडले त्याच 7 लोकांनी थेट आरोप केलाय संजय राऊत. नाही, ठीक आहे, मी सांगितल्याप्रमाणे की जे काही घडलेलं आहे ही गुप्त मतदानाची प्रक्रिया आहे. म्हणून या गुप्त मतदानाच्या प्रक्रियेतनं येणाऱ्या काळात काय कसं घडलं हे कदाचित त्या पक्षाच्या अंतर्गत नेत्यांनी त्याच्या पद्धतीनं काय असेल ती एक माहिती घ्यावी आणि पुढील काळात जे काय ते सत्य उघडकीस असेल नाही. आता बघू ना, मी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या दिवसात पहिलं नेमकं कुणी केलं आहे, कशासाठी केलं आहे, या सगळ्याच गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे आणि एकदा ते सिद्ध झाल्यानंतर मग पुढे जे काय पक्षश्रेष्ठी ठरवतील ते ठरवतील. शिवसेनेने जी काय उमेदवारी दिली ऐनवेळी त्याचीही अडचण झाली नाही. तसं नार्वेकरांना जी उमेदवारी उतरवलं रिंगणात त्यामुळे सगळं आघाडीचं गणित बिघडलं का? बघा, मी यावर बोलू इच्छित नाही, कारण विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार कोण असावेत याच्यात मला असं वाटतं की तिन्ही पक्षाच्या नेत्यांचे, वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली असावी आणि त्यातूनच उमेदवारी ह्या निवडणुकीच्या रिंगणात दिल्या गेल्या असाव्यात. म्हणून त्यावर मी आता बोलणं योग्य नाही. संपली ना, आता संपली, काय विषयच नाही. आता निवडणुकीचा निकाल लागल्या दुसऱ्या दिवशी मी खासदारांना घेऊन दिल्लीत गेलो. त्यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सला जाहीर पाठिंबा दिला आहे. काँग्रेस पक्षाचे ते सहयोगी सदस्य म्हणून विशाल पाटील आज आहेत. 288 जागेवर
एकटं लढायची ही जी काय तयारी काँग्रेसची स्वबळाची काय वाटते काय? नाही बघा, मी पुन्हा सांगू इच्छितो, काँग्रेस महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार साहेब गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे तिन्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जातील. त्यातनं समंजसपणे त्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण त्या जिल्ह्यातल्या लोकांना विश्वासात घेऊन महाविकास आघाडीचं जागा वाटप होईल. सक्षम उमेदवार देऊन आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाऊ. लढायचं नाही. नाही, तो विषय माझ्या अखत्यारीतला नाही ना, ते राज्यातले नेते, देशपातळीचे नेते ठरवतील. मी आत्ता सांगितलं, आम्ही निश्चितपणे महाविकास आघाडीचे घटक म्हणून आम्ही पण एकत्र आहोत. चाचपणी 288 जागाची काँग्रेसने चालू ती केली. चाचपणी होतच असते ना, त्यात काही विशेष नाही आहे मला असं वाटतं. पण आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत. जे काही अशा निवडणुकीबाबतीत मोठा निर्णय घ्यायचा असेल तो राज्य आणि दिल्ली पातळीवरचे आमचे नेतेगण ठरवतील. वारंवार आपली भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा होती. आता संपला, आता अपक्ष खासदार निवडून आणला, आता कुठला विषय नाही ना, आता काढला? भाजप नाही ना काय? आता नाही ना भाजप. सगळ्याला माहिती आहे. हां, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने किती जागा लढवायची तयारी, किती मागणी असणार? हे बघा, प्रत्येक जिल्ह्याचं एक सूत्र ठरलं पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यात किती विद्यमान एकूण आमदारांची संख्या काय आणि त्या संख्येमध्ये कुठल्या पक्षाचं प्राबल्य त्या विधानसभेत किती आहे, तिथं सक्षम उमेदवार कुठल्या पक्षातला तिथे निवडणूक लढू शकतो, असे अनेक निकष पाहिली जातात आणि त्या निकषाला अनुसरूनच येणाऱ्या काळात उमेदवार ठरवले जातील. इस्लामपूरवर दावा केला अशी चर्चा आहे. कुणी नाही, मी इस्लामपूर्व दावा केलेला नाही. तिथं विद्यमान आमदार जयंत पाटील साहेब आहेत, शिराळ्याला मानसिंगराव नाईक आहेत, तासगाव कोठेमाकाळला सुमन वैनी आहेत. मला असं वाटतं जिथे जिथे सिटिंग आमदार आहेत तिथं कुठल्याच मित्रपक्षांनी सिटिंग आमदारांच्या बाबतीत दावा करू नये म्हणून आम्ही इस्लामपूर बाबतीत दावा केलेला नाही. आम्हाला आवश्यक हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.